मस्त अशा गावाकडच्या पद्धतीनं हिरव्या मिरच्याचा कोबीची भाजी आपली बनवून तयार झाली या खायला। नमस्कार, चव गावाकडच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी गावाकडच्या गावरान पद्धतीनं कोबीची सुकी मोकळी भाजी बनवणार आहे। गावाकडच्या गावरान पद्धतीनं तर मी शेतातलाच कोबी आणलेला आहे, तुम्ही बाजारातून मंडईतून आणू शकता। तर एकदम फ्राय टाईप सुकी भाजी अशी बनवणार आहे, मोकळी, आणि खायला पण एकदम चविष्ट लागते बघा। चला तर मग कशी बनवायची ती तुम्हाला सांगते। त्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। ही एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे, मी चिरून घेणार आहे। मी एक कोबीचा गड्डा घेतलेला आहे, ह्याचं वरचं पान काढलंय, त्यामुळे मी ही कोबी धुणार नाही, चिरून घेणार आहे। ही कोबी मी चिरून घेतला। आता ही कोबी चिरून घेतलाय, मी धुणार नाही, कारण वरून एक पाचोळा एक दोन मी काढून टाकले, तर त्यामुळे मी धुणार नाही कोबी। आणि कोबीच्या भाजी सुकी बनवण्याकरिता लागणारं आपण साहित्य बघून घेऊ। हो का, एवढं फुलपात्र आहे बघा। हे अर्ध फुलपात्र मी तेल घेतलेलं आहे, तेल भरपूर लागतंय म्हणून। आणि पोहे खायचा 1 चमचा जिरी मोहरी घेतलेली आहे, आणि कढीपत्त्याची ही 2 पानं घेतली ती, आणि पोहे खायचा 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। 8-9 मिरच्या घेतल्या त्या हिरव्या झणझणीत होण्याकरिता। 5-6 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात। कांदा एक मोठा चिरून घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, आणि घरकुल मसाला 1 पुडी घेतलेली आहे बघा। थोडीशी हळद घेतलेली आहे बघा। चला तर मग कसं बनवायचं ती तुम्हाला चालू करते। गॅस चालू केलेला आहे, कढई गरम करायला ठेवते। मोठा गॅस केलाय, कारण कढई पटशिरी गरम होती आपली। कढई गरम झाली, आता तेल ओतणार आहे। तेल मी भरपूर टाकणार आहे। आता जिरी मोहरी टाकते, हो का। तेल पण छान तापू द्यायचं, लय बी कडक करायचं नाही, लय पण ही करू द्यायचं नाही। आता जिरी मोहरी टाकून घेते। तडतड आवाज आला पाहिजे जिरी मोहरीचा। आता ही मिरची त्याला टाकून घेते, गॅस जरा बारीक करते। हो का, मिरची टाकली। आता ही कांदा पण टाकून घेते। ही लसण पण टाकून घेते। आता ही मिक्स करून घेते। आधी असं मिक्स करून घ्यायचं, मिरची कांदा। याला पाणी ही काहीच टाकणार नाही मी, एकदम सुक्की कोबीची भाजी बनवणार आहे, खायला एकदम छान लागती। आता हे असं मिक्स करून घेतलं की आता कढीपत्ता टाकते बघा। हो का, ही कढीपत्ता। मी हिरवी मिरची भरपूर टाकली, कारण झणझणीत भाजी खायला लागते म्हणून। आता कलर येईपर्यंत फ्राय होऊ द्यायचा कांदा। मस्त असा हो का आपला कलर आलेला आहे बघा कांद्याला। आता मस्त कांदा आपला फ्राय झालेला आहे। आता ही 1 रुपयेवाली घरकुल टाकून घ्यायली। आता ही हळद पण टाकून घ्यायली ह्या तेलातच। ही मीठ पण तेलात टाकून घेणार आहे बघा। हो का, ही मीठ पण। ही सगळं टाकलं की असं मिक्स करून घ्यायचं, आणि नंतर ही कोबी टाकायचा। हो का, असं सगळं तेलात टाकलं की मिक्स करून घ्यायचं। ह्याला काय पाणी टाकायचं नाही, कूट टाकायचं नाही, काय सुद्धा नाही बघा। नुसतं असं मोकळा सुक्का कोबी, एकदम खायला छान लागतंय, शरीराला पण खायला चांगला आहे।
हां, असं हे मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्हाला जर मऊ शिजवलेला पाहिजे असला तर तुम्ही 1 मिनिटासाठी ताट झाकून ठेवू शकता. आणि कुणाला कच्चा पाहिजे असला तर मग असाच ही पाणी ह्यातला मिठाचं सुटलेलं आटेपर्यंत असं मिक्स करून घ्यायचा, कच्चा पाहिजे असला तर. आणि मऊ पाहिजे असलं तर ताट झाकून ठेवायचं. तर आपण आता ही मी कच्चाच ठेवणार आहे, ताट ही झाकून काही ठेवणार नाही, कारण कच्चाच कोबी खायला छान लागतो. म्हणून मी ताट ही वगैरे काही झाकणार नाही. ह्यातलं पाणी आटलं मिठाचं सुटलेलं की कोबीची भाजी बनवून तयार झाली असं समजायचं. आणि मी पण तसंच करणार आहे आणि तसं दाखवायले तुम्हाला. मस्त अशा गावाकडच्या पद्धतीनं हिरव्या मिरच्याचा कोबीची भाजी आपली बनवून तयार झाली. या खायला.